हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? तर आजची मॉर्निंग खरंच माझ्यासाठी खूप छान आणि फ्रेश आहे. गेले 7-8 दिवस चॅनलवर एकही व्हिडिओ अपलोड करता आला नाही आणि त्याचं कारण असं की मुलांचं ॲन्युअल फंक्शन झालं आणि त्याच्यानंतर काही बाहेरचं खाणं नसताना किंवा थंड पाणीसुद्धा पिलेलं नसताना आम्हाला घरातल्या घरात सर्दी, ताप, खोकला असं व्हायरल इन्फेक्शन झालं होतं. आपण आजारी असलं तरी चालतं, पण मुलं आजारी असले की वेळ कुठल्या कुठं जातो ते कळत नाही. तसेच हे 7-8 दिवस कसे गेले तेही समजलं नाही. फक्त चिडचिड होत होती खूप, झोप पण होत नव्हती व्यवस्थित. त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट किंवा एडिटिंगला वेळ भेटला नाही. त्यातल्या त्यात 4-5 दिवसांपासून मुलांच्या शाळेला दांड्याही खूप झाल्या आहेत आणि आज त्यांना थोडंसं बरं वाटत होतं. मग म्हटलं त्यांना आज स्कूलला पाठवून देऊ, कारण मग घरी राहायची सवय लागली की मग त्यांना शाळा नको वाटते. म्हणून मी आज त्यांना स्कूलला पाठवण्याची तयारी करत होते. एक दुखणं बरं होतं आहे कुठं नाही तर लगेच दुसरं दुखणं उभं राहिलं. 2-3 दिवसापासून दात पण खूप दुखतो आहे. म्हणून मी अशी लवंग दाताखाली धरत होते. म्हटलं घरच्या घरी घरगुती उपायांनी फरक पडला तर पडला, कारण मग आता हॉस्पिटलच्या गोळ्या वगैरे नको वाटतात. मुलं आजारी असले ना, त्यांना काही खायला नको वाटतं. म्हणून त्यांच्या आवडीचं बनवलं की थोडंफार तरी खातात. मग मी त्यांच्या स्कूलसाठी आज भेंडीची भाजी बनवणार होते, कारण दीदीला भेंडीची भाजी आवडते. दक्षूचं तसं काही नाही, त्याची भाजी आवडती नसली तरी तो खातो. आपण मुलांना जितकं जपतो ना तितके ते आजारी पडतात. पण असो, हे व्हायरल इन्फेक्शन सध्या सगळीकडेच चालू आहे. हॉस्पिटलमध्ये पण खूप पेशंट्स आहेत याचे. पुन्हा एकदा खिडकीतून मस्त असं ऊन आलं होतं. सूर्याचं मस्त दर्शन झालं. त्याच्यानंतर मग मी चहा ठेवला. चहा माझ्याकडे आज जास्त बनणार होता, कारण माझे सासू सासरे आज येणार होते. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की सचिनचे काका एक्सपायर झाले, त्यांचा आज दावा होता, तर ते तिकडे जाणार होते. मुलांना ड्रायफ्रूट्समध्ये दीदीला बदाम आवडतात आणि दक्षूला काजू. पण गेल्या आठवड्यात त्यांना ते पण नको वाटत होते खायला, कारण त्यांची तब्येत बरी नव्हती. पण आज तिने स्वतःहून माझ्याकडे बदाम मागितले. मला जरा बरं वाटलं. उन्हाळा जरी चालू झाला असला तरी सध्या सकाळी सकाळी खूप जास्त थंडी लागते आणि मग दिवसभर गरम होतं. मग मे बी याच वातावरणामुळे मुलांना ते वातावरण सहन होत नाही आणि मग ते असे आजारी पडतात. एकीकडे भेंडी शिजत होती तोपर्यंत मी दुसरीकडे चहा ठेवून घेतला, कारण मग यांना सगळ्यांना 10व्याला जायचं होतं. तर म्हटलं चहा पिऊन जातील, म्हणून मी पटकन चहा ठेवला होता. सकाळी सकाळी सचिनने टी व्ही चालू केला होता आणि टी व्हीवर दीदीला हा छोटूसा मंकी दिसला. त्याला बघून ती अशी डान्स करत होती आणि ते स्क्रीन सेव्हर सारखे सारखे चेंज होत होते. ते बघून ती एन्जॉय करत होती. दीदीचं असं आहे ना की ती रात्री लेट झोपली तरी ती सकाळी लवकर उठते. तिचं तिच्या पप्पांसारखं आहे. ते दोघं रात्री कितीही लेट झोपले तरी सकाळी लवकर उठतात. आणि मी आणि दक्षू रात्री लेट झोपतो आणि सकाळी लेट उठतो. फक्त मला यांच्या टिफिनसाठी लवकर उठावं लागतं, पण तो सकाळी झोपलेलाच असतो. मम्मी पप्पांसोबत सचिन पण आज 10व्याला जाणार होते. त्याच्यामुळं मुलांचं आवरण्याची जबाबदारी पुन्हा एकदा माझ्यावर होती. म्हणून मी भेंडी बनवून घेतली. लगेच चपात्या बनवायला घेतल्या, कारण म्हटलं किचनचं एकदा आवरलं की मग फक्त मुलांचंच आवरायचं बाकी राहील. म्हणून मी पटापट आवरून घेत होते. दक्षू काही अजून उठलेला नव्हता. म्हटलं तो उठेपर्यंत हे सगळं आवरून घेऊ. मग मी चपात्या झाल्यानंतर लगेचच त्यांचा टिफिन भरून घेतला. आणि टिफिनमध्ये एखाद्या भाजीमध्ये जर चुकून मिरची त्यांच्या एखाद्या घासात गेली तर मग ती भाजीच त्यांना नको असते. म्हणून मी भेंडीच्या भाजीतल्या मिरच्या वगैरे शक्यतो सगळ्याच भाज्यांमधल्या मिरच्या त्यांना काढून देत असते. मुलांचा टिफिन भरून झाल्यानंतर लगेच मी त्यांच्या वॉटर बॉटल्स पण भरून घेतल्या. आणि दीदीचं असं आहे की तिला वरती किचन ओट्यावर काय चाललं आहे सगळं बघायचं असतं, म्हणून ती मला वरती बसव असं म्हणत असते. आणि वरती जरी बसली तरी ती शांत बसत नाही. तिची सारखी चुळबुळ चालूच असते. पण तरीही मी तिला मुद्दाम वरती बसवते, कारण मग ती तेवढंच ऑब्झर्वेशन करते. आणि मी पण बराचसा स्वयंपाक ऑब्झर्वेशनने शिकलेली आहे. आणि मला असं वाटतं की ती पण ऑब्झर्वेशनने शिकेल, कारण आपण काही करत असलो तर ती एकदम चांगलं नीट लक्ष देऊन बघत असते.
किचनमधलं सगळं आवरल्यानंतर मग मी दक्षूला उठवायला गेले आणि रोज नाही पण त्याला कधी कधी असं खूप पॅम्पर करावं लागतं. त्याच्या लेवलला जाऊन त्याला समजून घ्यावं लागतं किंवा समजून सांगावं लागतं. पण हे त्याच्या मूडवर डिपेंड असतं. कधी कधी तो खूप फ्रेश उठतो आणि कधी कधी स्कूलचा कंटाळा आला की त्याला रडतच उठावं लागतं. त्याला कालपासूनच माहीत होतं की त्याचे आजीबाबा येणार आहेत. मग तो खुश होता. पण सकाळी त्याला कुठे आजीबाबा दिसले नाहीत म्हणून त्याचा मूड परत ऑफ झाला. मग मी त्याला नीट समजून सांगितलं. तेव्हा कुठे तो तयार झाला स्कूलला जायला. नाहीतर त्याची आज स्कूलला जायची अजिबात इच्छा नव्हती. लहान मुलांना उठवताना कधीही ॲग्रेसिव्हली उठवायचं नाही, कारण मग झोपेत त्यांचा ब्रेन डेव्हलप होत असतो आणि आपण त्यांना घाईघाई उठवायला गेलो की मग त्यांची डेव्हलपमेंट तशी तितकी नीट होत नाही. म्हणून कधीही प्रेमाने उठवत चला. उठल्यानंतर त्याला थोडं रिलॅक्स होऊ दिलं. मग त्यांना आंघोळ वगैरे घालून घेतली आणि त्यांना स्कूलसाठी रेडी करत होते. या दोघांचा स्वभाव एकदम ऑपोजिट आहे. दक्ष जितका हळवा आहे, दीदी तशी नाही. ती पटकन तयार होते पण त्याला खूप पॅम्पर करावं लागतं. मुलांचं आवरून झालं की मग मी त्यांना बाहेर पाठवून देते आणि चप्पल घालायला सांगते. मग ते बाहेर जाऊन त्यांच्या हाताने असे चप्पल घालून घेतात. तोपर्यंत मी त्यांच्या स्कूल बॅग्स वगैरे रेडी करून ठेवल्या होत्या. त्या घेऊन येईपर्यंत त्यांच्या चप्पल पण घालून झाल्या. थंडी आज सकाळी जरा जास्त जाणवत होती आणि मी मुलांना स्कूलला पाठवताना स्वेटर घालून देत असते. पण आज नव्हता घातला कारण टीचर त्यांना ग्राउंडवर घेऊन येतात आणि मग नंतर गरम होतं. म्हणून मी आज त्यांना तसंच पाठवलं. हा व्हिडिओ खरा सॅटर्डेचा आहे. सॅटर्डेला मी शूटिंग केलं होतं पण एडिटिंगला वेळ भेटत नव्हता आणि आज भेटला म्हणून आज एडिटिंग केली. तर सॅटर्डेला त्यांना 9 ते 12 स्कूल असते आणि ऑल्टरनेट सॅटर्डे सुट्टी असते. फर्स्ट आणि थर्ड सॅटर्डेला स्कूल असते 9 ते 12 आणि सेकंड आणि फोर्थला सुट्टी असते. मुलांना सोडून रिटर्न येताना तिथे अजून एका स्कूलची ॲडव्हर्टायझिंग चालू होती. प्री स्कूलच आहे ती. तर त्या मॅमने मला हे ॲडव्हर्टायझिंगचं पेज दिलं. तेच मी बघत होते. 4-5 दिवसांपासून मुलं आजारी असल्यामुळे कोणत्या गोष्टीकडे लक्ष देता आलं नाही आणि खूप कपडे धुवायचे बाकी होते. मग मी त्यांना स्कूलवरून सोडून आल्यानंतर पहिल्यांदा मशीन लावलं आणि मशीन असं एका जागेवर फिक्स केलेलं नसल्यामुळे मला ते बाथरूममध्ये लावावं लागतं आणि त्याच्यात असं वरून पाणी ओतावं लागतं कारण मग त्याचं इनलेट फिक्स नाही आहे. आणि त्याच्यानंतर मी बेडरूममध्ये आले तर माझं सहज लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं. तर मुलांनी खेळता खेळता कधी असा भिंतीवर इरेझर नेऊन ठेवलेला होता. म्हटलं तो घरात घेऊन यावा कारण मग खेळता खेळता ते गोष्टी अशा कुठेही ठेवून देतात आणि मग कधी वेळेला विचारलं आणि ती गोष्ट नसली की मग त्यांची रडारड होते. मग घराच्या बाजूला अशी एक छोटीशी जागा आहे. तिथे जाऊन कधीतरी त्यांनी खेळता खेळता तो इरेझर तिथे ठेवला असणार. मग मी तो घेऊन आले आणि काय होतं, गोष्टी त्यांच्या वस्तू व्यवस्थित जागेवर असल्या आणि त्यांनी मागितल्यावर आपण त्यांना दिल्या की त्यांची पण रडारड होत नाही आणि आपला पण दिवस शांततेत जातो. त्याच्यानंतर मी पोर्च झाडायला घेतला कारण मग मला इकडे कपडे सुकवायचे होते आणि कपडे सुकवल्यानंतर झाडू मारला तर सगळी धूळ कपड्यांवर उडते आणि उन्हाळ्यामुळे आता शक्यतो खूप धूळ होते कारण इकडे गाड्यांची ये जा पण खूप असते आणि हवेमुळे पण धूळ किंवा कचरा इकडे तिकडे उडत असतो. मग मी पोर्च झाडून घेतला. त्याच्यानंतर घरापुढचं अंगण पण झाडून घेतलं. बाहेरची सगळी झाडझूड झाल्यानंतर पहिल्यांदा मी घरात येऊन स्वच्छ हात धुतले कारण मला थोडीशी भूक लागली होती. स्वयंपाक झाला होता पण मला जास्त काही हेवी खायची इच्छा नव्हती. मग घरात फरसाण होतं तेच मी खाल्लं. आपण आपल्या घरासाठी, संसारासाठी, मुलांसाठी खूप काही करत असतो आणि करतच राहू. पण या सगळ्यातून आपण स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे. आपल्याला पण वेळ दिला पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या वेळा पण व्यवस्थित पाळल्या पाहिजे कारण मग आजार पण काही सोपं नाही. आपण नेहमी म्हणत असतो की आपण आपल्या मुलांसाठी हे देऊ, ते देऊ, हे करून ठेवू, ते करून ठेवू. पण मग आपण पण आपलं एक हेल्दी व्हर्जन त्यांना देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण मग आपण हेल्दी असलो तरच आपण त्यांना जास्त वेळ देऊ शकतो.
आणि मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की इकडे सगळं भेटतं, सगळं व्यवस्थित आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे कचऱ्याची गाडी इकडे वेळेवर येत नाही आणि मग कचरा असा स्टोअर करून ठेवावा लागतो. बाकीची कामं होईपर्यंत कपडे पण धुवून झाले होते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कपडे पण लवकर सुकतात. तसेच ते मशीनमध्ये चांगले पिळून निघतात, त्याच्यामुळे लवकरच सुकतात. मग म्हटलं मशीन आधी लावून घेऊ, कारण आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये धूळ पण खूप उडते आणि मग कपडे लवकर सुकून घरात नेलेले बरे असतात. आणि इतके कपडे होते की बाहेरच्या दोरीवर पण मावत नव्हते. मग मी जिन्यामध्ये अशी स्पेअरमध्ये एक दोरी बांधलेली आहे, जेणेकरून आम्ही कुठे बाहेर गेलो किंवा घरी नसलो तर फॉर सेफ्टी पर्पज इकडे कपडे कितीही दिवस राहिले तरी काही वाटणार नाही, म्हणून मी इथे बांधलेली आहे एक दोरी. खूप दिवसांपासून लक्ष न दिल्यामुळे खूप वस्तू इकडे तिकडे पडलेल्या होत्या आणि हे केळं मुलांनी काही खाल्ले होते, तसेच काही पडून होते, ते खराब झाले. मग ते पण मला कचऱ्यात फेकावे लागले. कांदे वगैरे पण इकडे तिकडे पडलेले होते, मग ते पण मी व्यवस्थित ठेवून घेतले. आणि काल बाजारातून लसूण आणला होता, तो पण असाच इकडे पडलेला होता आणि थोडासा ओला आहे, मग तो पिशवीमध्ये खराब झाला असता, म्हणून मी असा थोडा सुकण्यासाठी बाहेर काढून ठेवला. हे जे नेबुलायझर आहे ते मी मुलं 1 वर्षाचे असताना घेतलं होतं, पण तेव्हापासून त्याचा खूप वापर झाला. सचिनला पण अस्थमा असल्यामुळे त्यांना पण याचा खूप यूज होतो आणि गेल्या 8 दिवसांपासून मुलांना पण आम्ही याच्यावर स्टीम देतो आहे. कारण मग दीदीला खूप कफ होता आणि तिला आणि दक्षूला दोघांनाही याच्यावर वाफ चालू होती, पण आता त्यांना बरं वाटत होतं. मग म्हटलं ते पण मी क्लीन करून ठेवून देते. आणि हा व्हिडिओमध्ये जो ब्लॅक कलरचा टेबल तुम्हाला दिसतोय तो मी इथे शिफ्ट व्हायच्या आधी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केला होता, पण त्याची क्वालिटी खूप छान आहे आणि अशा छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी त्याचा खूप वापर होतो. त्याच्यानंतर नेब्युलायझरचा हा पाईप आणि मास्क मी नीट क्लीन करून काही वेळ उन्हात ठेवला, कारण मग त्याच्याने तो डिसइन्फेक्टंट होतो. त्याच्यानंतर घरात आल्यावर लगेच झाडू वगैरे मारून घेतला, सोफा क्लीन करून घेतला, कारण सोफ्यावर पण खूप धूळ झालेली होती आणि मग या धुळीची कधी कधी ॲलर्जी होते, त्याच्याने पण मुले आजारी पडू शकतात, म्हणून मी सोफा चांगला क्लीन करून घेतला. खिडक्या मी शक्यतो जास्त उघड्या ठेवत नाही, कारण मग खिडक्या उघड्या ठेवल्या की धूळ पण जास्त येते आणि इथे कारखान्याची कोजळी पण खूप येते, म्हणून मी खिडक्या शक्यतो बंदच ठेवत असते, पण तरी घरात खूप धूळ होते. 2-3 दिवसापासून लादी पुसायला पण वेळ भेटलेला नव्हता. मग म्हटलं आज वेळ आहे तर पुसून घेऊ. मग मी झाडू वगैरे मारून झाल्यानंतर लगेच लादी पण पुसून घेतली. जेव्हा पण जास्त कामं असतात किंवा मग मी घरी असले की मी मोबाईलवर किंवा टी व्हीवर असे गाणे लावून देते आणि मग गाणे ऐकत ऐकत कामं करायला बोर पण होत नाही आणि कामं पण लवकर होतात. तेवढ्या टी व्हीवर हे छान गाणं लागलं होतं आणि मुलांनी ह्याच्यावर ॲन्युअल फंक्शनला डान्स केला होता. आता जर ते घरी असते तर त्यांनी नक्की डान्स केला असता. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी हे बेसिन क्लीन करायला घेतलं, कारण मग या बेसिनच्या आजूबाजूला जिथे जागा आहे तिथे येता जाता कुणी काही ठेवत असतं. मुलांची खेळणे पण इथे खूप पडलेले असतात. मग मी ती उचलून घेतली आणि व्यवस्थित बेसिन क्लीन केलं. त्याच्यानंतर मी आंघोळ केली आणि खूप दिवसांनी स्किन केअर केलं, कारण तुम्ही जेव्हा आजारी असता तेव्हा बॉडीमध्ये खूप डिहायड्रेशन झालेलं असतं आणि त्याच्यामुळे स्किन पण खूप ड्राय होते. आणि उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. माझं सगळं आवरेपर्यंत मुलांची स्कूल सुटली होती. मग मी त्यांना स्कूलवरून आणायला गेले आणि आता सकाळी सकाळी थंडी वाजते, पण दुपारपर्यंत चांगलं ऊन पडतं, पण घर जवळ असल्यामुळे एवढं काही वाटत नाही. मुलांना स्कूलवरून घेऊन आल्यानंतर मी त्यांचं छान आवरून दिलं. त्याच्यानंतर माझं पण जेवण बाकी होतं. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. नंतर ते त्यांच्या आजोबांसोबत खेळत बसले होते. तर फ्रेंड्स, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या. भरपूर पाणी प्या, स्वतःला हायड्रेटेड ठेवा, भरपूर फळं खा. टेक केअर. बाय.